70 वर्षानंतर राजधानी नवी दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडते आणि या संमेलनाची पहिलं पुष्प जे आहे ते ग्रंथदिंडीनं होत असतं। ग्रंथदिंडी ही संसद भवनापासून ज्या ठिकाणी साहित्य संमेलन होणार आहे त्या तालकटोरा स्टेडियमपर्यंत होणार आणि त्यासाठी आपण बघू शकतो आकर्षक असा हा चित्ररथ जो आहे तो बनवण्यात आलेला आहे। साधारणतः संसद भवन ते तालकटोरा स्टेडियम हे 2 किलोमीटरचं अंतर आहे आणि त्या अंतरामध्ये जाण्यासाठी ग्रंथदिंडीच्या पुढे जो आहे तो असा चित्ररथ असणार आहे। मराठी आमुची मायबोली अशा पद्धतीचा हा चित्ररथ आहे, कारण ज्या पद्धतीनं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यानंतर होणारं दिल्लीतील हे पहिलं मराठी साहित्य संमेलन आहे। खरं तर या संमेलनाच्या चित्ररथाची वेगळी थीम आहे। या चित्ररथ अभिजात भाषेच्या दर्जाच्या पार्श्वभूमीवरती हा चित्ररथ जरी बनवलेला असला तरी चित्ररथावरती वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दाखवण्यात आलेल्या आहे। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये मराठीचा ही जी मराठीचा म असतो तो चित्ररथाच्या पार्श्वभूमीवरती किंवा पुढच्या भागावरती लिहिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एक मोठा हत्ती जो आहे तो चित्ररथाच्या पहिल्या किंवा सुरुवातीच्या भागावरती पुढे असल्याचं आपल्याला बघायला मिळते। पुढे जर आपण गेलो तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या पद्धतीने म्हटलं होतं की माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृताहुनी पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविन, हे संत ज्ञानेश्वर महाराज यांचं जे संतवचन होतं ते संतवचन या चित्ररथावरती लिहिल्याचं बघायला मिळतं। आकर्षक सुबक अशी संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती या चित्ररथावरती मांडण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। ज्ञानेश्वर महाराजांच्या हातामध्ये पेन या चित्ररथावरती बघायला मिळतं आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी चित्ररथामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटिळा ही जी विवा शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांनी लिहिलेली कविता होती त्या कवितेची देखील एक ओळ या चित्ररथावरती लिहिलेली असून छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यानंतर त्यांचं अष्टप्रधान मंडळ किंवा त्या ठिकाणचा त्यांचा देखावा दाखवण्याचा प्रयत्न या चित्ररथावरती करण्यात आल्याचं बघायला मिळते। थोड्याच वेळामध्ये ग्रंथदिंडीला जी आहे ती सुरुवात होणार आहे। संसद भवनापासून सुरू होणाऱ्या या ग्रंथदिंडीमध्ये अनेक जे सारस्वत आहेत ते सहभागी होणार। बघावं लागणार आहे की ग्रंथदिंडीच्या नंतर जे संध्याकाळी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलतात याची उत्सुकता खरं तर सगळ्यांच लागल्याचं आपल्याला बघायला मिळतं। सुंदर सुबक असा हा महाराष्ट्राचा आकर्षक चित्ररथ या ठिकाणी ग्रंथदिंडीच्या सुरुवातीला पुढं आपल्याला बघायला मिळणार आहे। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।